सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमंत्रित पाहुणे सर्वप्रथम आमच्या भगिनी डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे यांना स्टेजवर इथे बोलवत आहे। त्यानंतर आज माझ्या आणि आपल्या भाग्यानं MIT इन्स्टिट्यूटचे डीन मिलिंद पात्रे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनाही मी स्टेजवर येण्यासाठी विनंती करतो। 2 वर्षापूर्वी सुजानचं लेक्चर त्यांनी MIT मध्ये ठेवलं होतं। त्याचप्रमाणे आज माझे गेल्या 20 वर्षापासूनचे मित्र संगीतकार हर्षित अभिजित या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी कृपया स्टेजवर यावं ही विनंती करतो। अल्प वयामध्ये बुद्धिबळाच्या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेले आमचे मित्र श्रीमान अभिजित कुंटे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं। त्याचप्रमाणे माझे चिरंजीव ज्यांचा आज प्रीमियर शो होणार आहे ते डॉक्टर सुजान शहा यांना मी विनंती करतो की ते स्वतः HND चे माजी विद्यार्थी आहेत आणि HND चे योद्धा योगेशजी पांडे, ॲडव्होकेट योगेशजी पांडे यांना स्टेजवर घेऊन यावं अशी मी सुजानला विनंती करतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी पोलीस कमिशनर येणार होते। फोन आला 6:30ला 5:30ला, पण परत काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते येऊ शकले नाहीत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमेरिकेतून खास या कार्यक्रमासाठी आलेले डिटेन्शन मूवीचे दिग्दर्शक माननीय बडभाऊ पटेल, टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना आपण स्टेजवर आमंत्रित करूया। त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती पण आलेल्या आहेत। सुजान वहिनींनाही स्टेजवर घेऊन यायचे। प्रथम नितीन जागा नाही करे, प्रथम मी माझ्या पद्धतीनं आपणा सर्वांना का आमंत्रित केलंय हे सांगणार आहे। समोर पक्वान्न पण चवीला वेळ नाही, दारात रात राणी पण सुगंध घ्यायला वेळ नाही, घरात देवारा पण प्रार्थनेला समय नाही, समोर अंगण पण रांगोळीला जागा नाही, भयान धावपळ फक्त जमवाजमव
जगण्याचा सुगंध केव्हा घ्यायचा, जमवलेल्या पैशाच्या मोजामोजीतच वेळ गेला, पण गाण्याच्या मैफिलीचे तिकीट काढणं जमत नाही. भरकन धावणाऱ्या गाडीला सिग्नल असेपर्यंत मोगऱ्याचा गजरा घेताच आला नाही, ही खंत आहे. आज वय 80 जरी झालं, पंख नाहीत मला, पण उडण्याचं स्वप्न जरूर पाहतो. कमी असले आयुष्य तरी भरभरून जगतो. जोडली नाहीत जास्त नाती, पण आहेत ती मनापासून जपतो. इथे जमलेल्या सर्वावर मात्र मी स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो आणि आपलं स्वागत करतो. आम्ही दिलेलं आमंत्रण देताच ते स्वीकारून आपण येता, आपला वेळ आम्हाला प्रसाद म्हणून देता. ही आपली उपस्थिती म्हणजेच आपण साऱ्यांनी जपलेली भारतीय संस्कृती आहे. आपण सर्वजण आपापल्या जीवनात धावताना स्वतःसाठीही विसाव्याचे ठिकाण शोधत असतो. आज आपण सर्वजण थोड्याशा विसाव्यासाठी जमलो आहोत आणि आजच्या या मैफिलीला शुरुआत करीत आहोत. रिश्ते और रास्ते के बीच, रिश्ते और रास्ते के बीच एक अजीब सा रिश्ता है. कभी रिश्तों से रास्ते बन जाते हैं और कभी रास्तों में रिश्ते बन जाते हैं. इसीलिए चलते रहो और रिश्ते निभाते रहो. खुशियां तो चंदन की तरह होती है, दूसरों के माथे पर लगाओ तो अपनी उंगलियां महक जाती हैं. या कार्यक्रमात सर्वप्रथम मी अमेरिकेतून भारतात आलेले डिटेन्शन मूवीचे दिग्दर्शक माननीय श्री बट पटेल यांचं स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार शाल आणि पुष्पहार भेट देऊन माझे जावई डॉक्टर शिरीष गांधी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. बडभाऊ मध्ये या. चाल दे रे. गेली 18 वर्ष ज्यांच्याशी आमचा एका वेगळ्या नात्यानं, साहित्यिक नात्यानं संबंध आला, त्या माझ्या भगिनी बाबासाहेब शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्नुषा डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे आज उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान माझी कन्या योजना हिने करावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अल्प वयामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्ती बुद्धिबळामध्ये मिळवलेले आमचे कौटुंब मित्र श्रीमान अभिजित कुंटे यांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर शिरीष गांधी यांनी करावा अशी मी विनंती करतो.
आज एक खूप मोठा योग आहे. पुणे जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये एच.एन.डी नावानं हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंगच्या नावानं एक चळवळ काही महिन्यापूर्वी आयोजित करण्यात आली आणि त्याचे मुख्य योद्धा ॲडव्होकेट योगेशजी पांडे हे आज माझ्या भाग्यानं उपस्थित आहेत. एच.एन.डी बोर्डिंग वाचविण्याचा एक सुवर्णमय इतिहास या पुण्यनगरीमध्ये नुकताच घडला. ते आमचे मित्र श्री योगेश पांडे यांना मी आवर्जून आमंत्रित केलं. योगेशजींच्या झुंजार वृत्तीचा, नेतृत्वाचा, त्यांनी यशस्वी केलेल्या कार्याचा गौरव करणे ही आपली संस्कृती आहे आणि त्यांचा गौरव करण्यासाठी आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील पिढीला शतकानुशतके राहण्याची व्यवस्था ही बोर्डिंग वास्तू वाचल्यामुळे झालेली आहे. एक मुद्दा आवर्जून नमूद करतो की माझे सुपुत्र डॉक्टर सुजान शहा विद्यार्थी दशेमध्ये एच.एन.डी बोर्डिंगमध्ये वास्तव्य केले आहे. ॲडव्होकेट योगेशजींचा सन्मान एच.एन.डीचे विद्यार्थी माझे चिरंजीव डॉक्टर सुजान शहा यांनी करावा ही विनंती करतो. त्याचप्रमाणे अनेक चित्रपटांना संगीत दिलेलं, अनेक गाण्यांची रचना ज्यांनी केली, गीतांची रचना केली, जे पार्श्वगायक आहेत ते माझे 20 वर्षापासून मित्र आहेत. असे श्री हर्षित अभिजित यांचं स्वागत करतो आणि त्यांच्याच क्षेत्रातले डॉक्टर बड पटेल यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे एक अनावधानानं सूचना राहून गेली. माझे मेवणे श्री चंदन माणिकलाल शहा यांनी व त्यांच्या सुनबाई प्राची निताल शहा यांनी जैन बोर्डिंग चळवळीत कृतिशील सहभाग घेतला. आज चंदन शहा गरजूंना वैद्यकीय मदत आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देणारे 2 चॅरिटेबल ट्रस्ट चालवित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमचे मित्र अभिजित खुंटे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आज खास आमंत्रित, काल त्यांचा मेसेज आला सुजानच्या मोबाईलवर, ते MITचे डीन श्रीमान मिलिंद पात्रे यांचा सन्मान या ठिकाणी बडभाईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर माझ्या पद्धतीनं पुढील कार्यक्रमाकडे मी वळतो. पोंछ कर अश्क अपनी आंखों से, बड़बाऊ, पोंछ कर अश्क अपनी आंखों से, मुस्कुराओ तो कोई बात बने. सर झुकाने से नहीं बनता, सर उठाओ तो कोई बात बने. हा पिक्चर कशासाठी आहे? नफरतों की जहां में, नफरतों की जहां में प्यार की बस्तियां बसानी है. दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने. आपण सर्वजण आमचेच आहात. आनंदाच्या क्षणी मी आपणा सर्वांची आवर्जून आठवण करतो, कारण महफिल आज की तुम्हारे बिना अधूरी, जैसे तानसेन के बिना हर गजल अधूरी. आज आपण एकत्र आलो कारण भोवतीच्या दुःख समूहामध्ये विचारांचा स्फोट करायचा आहे. मनाशी, जनांशी, सज्जनांशी, मित्रांशी सत्संग केला की जीवनात आनंदाची पहाट उतरते. लांबच्या प्रवासाला निघालेले आपण सर्वजण प्रवासी आहोत. या आपल्या प्रवासात आजचा या रात्रीचा छोटासा मुक्काम आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिला. थोडंसं सुजानबद्दल सांगावंच लागेल. डॉक्टर सुजान दूर एका दुर्लक्षित आळंद सारख्या मागासलेल्या खेड्यातील माझ्या घराण्याच्या जैन पाठशाळेचा विद्यार्थी डॉक्टर झाला. त्याचा धाकटा भाऊ सुयोग इंजिनियर होऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि सुजानलाही अमेरिकेचे वेध लागले. 18 वर्षापूर्वीचा काळ. माझी परिस्थिती बेताची. स्वतःचा खर्च भागविण्यासाठी सुजानने हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम केलं. माझ्या कोल्हापूरच्या न्यायाधीश आजोबांनी माझ्या पडत्या काळी दिलेला सल्ला त्यालाही मी दिला. तो कुरकुर करायचा नेहमी. तर मी म्हणायचो, तलाशे यार में जो ठोकरे खाया नहीं करते, तलाशे यार में जो ठोकरे खाया नहीं करते, वो अपने मंजिलों और मकसूदों को पाया नहीं करते. जीवन प्रवास खडतरच होता. मी रोज फोनवर सांगत असे, हथेली पर रख कर नसीब, हथेली पे रख कर नसीब, तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है. शिख उस समंदर से, शिख उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है. कधी कधी सुजान वैतागून फोनवर म्हणत असे की दादा, माझं नशीबच खोटं आहे. काही केलं तरी यश मिळत नाही. त्यावेळेला तुम्हालाही माहिती असू द्या, एक सुंदर शेर मी त्याला सांगितला. तेरी दरिया में तूफान क्यों नहीं है, तेरी दरिया में तूफान क्यों नहीं है, खुदी तेरी मुसम्मा क्यों नहीं है, खुदी तेरी मुसम्मा क्यों नहीं है. अबस पुरे आता, अबस ये शिकवे तकदीरे यजदा, तू खुद तकदीरे यजदा क्यों नहीं है. आणि हा बाण योगेशजी, हा बाण परफेक्ट बसला आणि सुजानने स्वतःचे नशीब स्वतःच विणले.
आपल्या जीवनात रोज बहुतेक फोन असतो. मार्गदर्शन करणं आईबापांचं कर्तव्य आहे. तिथं कुठंतरी आपण कमी पडतो का याचा विचार आपण केला पाहिजे. नाहीतर असं चालणार आहे. आपल्या जीवनात वेदना सहन करीत इतरांच्या वेदना बघून ज्याच्या संवेदना जाग्या होतात तो खरा माणूस. अशाच वेदना सुजानने पाहिल्या. त्याच्यातला भारतीय माणूस जागा झाला. स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग रंजना गांजल्यासाठी तो वापरू लागला. झाले काय? तो म्हणायचा मी एकटाच आहे. मी म्हणलं नाही, अकेला ही चल पड़ा था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया. बड़ पटेल आहे, कितने लोग आए. ह्युस्टन शहर. आता विदारक चित्र तुम्हाला मी सांगतो काय चाललंय जगामध्ये. मी कोर्टात असतो, मला माहितीये काय चाललंय. ह्युस्टन शहर अफाट नगरी, भौतिक सुबत्ता पण अध्यात्माची जोड नाही, एकत्र कुटुंब नाही, गुन्हेगारीचे प्रमाण भयानक आणि ह्युस्टन सारख्या एकाच शहरामध्ये 16 वर्षाच्या खालील मुलामुलींसाठी 6 जेल असावे लागतात. विचार करा. ह्युस्टन शहरामध्ये लहान मुलांसाठी ज्युवेनाईल डिटेन्शन 6 सेंटर्स आहेत. ह्युस्टन शहर त्यावेळा केरळातील एक महिला न्यायाधीश जुली यांनी सुजानचे एक प्रवचन ऐकले आणि त्या बाईनी 4 ज्युवेनाईल डिटेन्शन सेंटर जेलला रोज एका जेलला प्रवचन देण्यासाठी शिफारस केली. कोवळ्या वयाची मुली, अपराध करून आलेली, शरीराने दांडगट, त्यांच्या समोर प्रवचन. सुरुवातीला सुजानला जड गेले. आता 3 वर्षात सुजानची जादू चालली आणि आज तीच मुलं सुजान येण्याची वाट पाहतात. 6 महिन्यापूर्वी एके दिवशी सुजानने सर्वात मोठ्या डिटेन्शन सेंटरला प्रवचनाच्या वेळी दिग्दर्शक बडभाऊंना आमंत्रित केले. बडभाऊ शेवटच्या लाईन मध्ये स्थानापन्न झाले. ते विदारक चित्र पाहून बडभाऊ मधला दिग्दर्शक जागा झाला आणि दुसऱ्याच दिवशी डिटेन्शन मूवीचे बीज अंकुरित झाले आणि तिसऱ्या दिवशी मूवीची स्क्रिप्ट तयार झाली आणि त्याच जेलमध्ये न्यायाधीश जुलीच्या कोर्टामध्ये आणि सुजानच्या वंदना निवासस्थानापासून चित्रीकरण झाले आणि ह्युस्टन मधील इंडिया हाऊस या संस्थेचे सर्वेसर्वा श्री जुगल मलानी आणि बिपिनजी आणि 10 न्यायाधीश आणि 400 आमंत्रितांच्या समोर प्रीमियर शो दाखवण्यात आला. रोज सायंकाळी सुजानशी मी संवाद साधतो की सुजान, फक्त भाकरीची प्रदक्षिणा घालू नको, आहे त्यात भागव आणि आत्मरंगी रंगून लोकांच्या वेदनेभोवती आपल्या ज्ञानाची प्रदक्षिणा घाल. पोट म्हणजे सर्वस्व नव्हे. पोटावरती एक मन नावाचे समृद्ध आकाश आहे. त्या मनाची भूक भागव. नुसता नटवेपणा मिरवणाऱ्या अमेरिकन संस्कृतीत तुझ्यासारख्या भारतातील एका खेड्यातून आलेल्या भारतीय संस्कृती बाळगणाऱ्या माणसाला लहान मुलांच्या जेलमध्ये अमेरिकन सरकारला मुलांना प्रवचन द्यायला बोलवावं वाटतं.
आणि त्यातली आध्यात्मिक पोकळी भरून काढण्याचा खारीचा वाटा तू उचलतो आहेस, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. सुजानने प्रवचन जेलमध्ये ऐकण्यासाठी अनेक दिग्गज, न्यायाधीश, विद्वान हजेरी लावून गेले. ह्युस्टनमधील नासा संस्थेचे इंजिनियरही प्रवचन ऐकून गेले आहेत. नासा स्पेस सेंटरमधून चंद्रावर जाणाऱ्या ॲस्ट्रॉनॉट यांच्यासाठीही प्रवचन ठेवण्याची सुजानची चर्चा चालू आहे. बडभाऊ मुद्दाम या कार्यक्रमात उपस्थित राहिले. एक विचारवंत दिग्दर्शक. बडभाऊनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित एक नाटक 1 महिन्यापूर्वी 700 लोकांसमोर सादर केले आणि त्या नाटकात सुजानला पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका सादर करण्याची संधी दिली आणि यापुढे सुजानला केंद्रीभूत ठेवून लोनलीनेस, एकांत नावाचा जो भयानक प्रकार आहे, लोनलीनेस या वर्तमान जीवनात भेडसावणाऱ्या विषयावर मूवी काढण्याचा बड पटेलांनी कार्यक्रम आखला आहे. बड पटेल, यू आर ग्रेट. यानंतर सर्व मुख्य अतिथींनी दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. सगानी साथ देचो सब मिलके हम ये नवकार मंत्र का एक छोटा स्तवन करेंगे. हेलो हेलो हेलो. नमो 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 नमो. नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा. नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा. इस महामंत्र का जाप करो, भव जल से मिले किनारा. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सौवसाहुणम, नमो लोये सौवसाहुणम, नमो लोये सौवसाहुणम. एसो पंचणमुकारो सर्व पावपणासनो, मंगलाणंच सर्वेसिं पडमं हवये मंगलम. नमो 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 नमो
नमो नमो नमो. माझे जावई डॉक्टर शिरीष गांधी या ठिकाणी आपलं वक्तव्य करतील. नमस्कार सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथे आल्याबद्दल धन्यवाद पण देतो. ॲक्च्युली मी सुजानचाच मी काही प्रवास गेले 30 वर्ष पाहिले त्याबद्दल सांगणार होतो, पण बरंच ॲक्च्युली दादांनी सांगितलं आहे. सो गेले 30 वर्ष मी सुजानला पाहतोय. आळंदसारख्या छोट्या गावातनं तो तालुका प्लेसमधनं तिथे तो 10वीपर्यंत शिकला. त्यानंतर तो गुलबर्ग्याला 11वी-12वी करून नंतर सोलापूरला त्यांनी त्याचं BHMS केलं आणि त्यानंतर तो पुण्याला आला. त्यांनी 4 वर्ष इथे पुण्यात प्रॅक्टिस केली, पण ही वॉज नॉट हॅपी. मग सुयोग ऑलरेडी म्हणजे त्याचा भाऊ ऑलरेडी US ला गेला होता. मग त्यालासुद्धा असं वाटत होतं की आपण US ला जाऊ. मग त्यांनी GRE दिली. म्हणजे एवढी प्रॅक्टिस करून 4 वर्षसुद्धा त्यांनी GRE दिली, ही क्लिअर डेट, आणि तो सुद्धा मग US ला गेला. आणि तिकडे त्यांनी लाँग बीच युनिव्हर्सिटीमधून कॅलिफोर्निया स्टेटमध्ये लाँग बीच युनिव्हर्सिटीमधून त्यांनी MS केलं. त्यानंतर तो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मेडिकल ब्रँच ऑर्गन ट्रान्सप्लांट डिपार्टमेंटमध्ये हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जॉईन झाला. हेल्थकेअरमध्ये काम करताना सुद्धा त्याला असं वाटत होतं की आयुष्यात काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे, जे स्वतःच्या आणि सोसायटीच्या प्रगतीसाठी उपयोगात पडेल, असं त्याचं कायम डोक्यात विचार चालू असायचे. सो त्यांनी माइंडफुलनेस, योगा आणि मेडिटेशन प्रॅक्टिस करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी शिकलं आणि त्यांनी स्वतःसाठी अगोदर ही प्रॅक्टिस सुरू केली. नंतर त्यांनी US मध्ये प्रसिद्ध न्यू एज गुरु, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दीपक चोप्रा यांचा त्यांनी सर्टिफाईड कोर्स केला. सो दीपक चोप्रा हे हॉलिस्टिक अप्रोचसाठी ही इज वेल नोन, विच इन्क्लूड्स योगा, मेडिटेशन, न्यूट्रिशन. सुजाननी जे कृष्णमूर्ती यांचा सुद्धा त्यांच्या फिलॉसॉफिकल पुस्तकांचा त्यांनी भरपूर अभ्यास केला. 2022 मध्ये त्याला पहिल्यांदा हे ज्युव्हेनाईल डिटेन्शन सेंटरमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिथले त्याची काम आणि त्याचं डेडिकेशन पाहून त्याला आणखी काही सेंटर्समध्ये, इथल्या 4-5 सेंटर्समध्ये त्यांनी काम करायची विनंती केली. आणि हा ॲक्च्युली म्हणजे त्याचा जॉब हा वेगळा आहे आणि हे त्याची हॉबी म्हणून त्यांनी सुरू केलेला प्रवास जो होता डिटेन्शनचा, तो इतका पॉप्युलर झाला सुजान या सगळ्या कामामध्ये, की त्याला आता बऱ्याच स्टेट्समधनं, म्हणजे आता नुसतं ह्युस्टन नाही तर आता शिकागोमधनं सुद्धा त्याला डिटेन्शन सेंटरमधनं हे आलाय, कॉल आलाय की कॅन यू हेल्प अस. सो त्याचा बेसिकली आता गेल्या 4-5 वर्षामध्ये तो 4-5 डिटेन्शन सेंटरमध्ये काम करून तिथे 300हून अधिक लहान मुलांना तो तिथे मदत करतोय आणि इतक्या मुलांचं सक्सेसफुली रिहॅबिलिटेशन करण्यात तो यशस्वी झाला आहे. सो मला वाटतं आपण जर कोणाचं आयुष्याची क्वालिटी चेंज करू शकत असलो तर त्याच्यासारखा मला वाटतं दुसरा आनंद कुठला नाही. सुजान अत्यंत नोबल काम करत आहे आणि भविष्यात सुद्धा खूप जणांचं आयुष्य चेंज करू शकेल असं मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या मदतीने असेच काही इनिशिएटिव्ह आपण इथे सुद्धा इंडियामध्ये करू शकतो का, हा विचार आपण सर्वांनी करावा असं मी तुम्हाला या प्रकरणी सुचतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. आपल्या इथं पद्धत आहे लिहायची. कार्यक्रम फॉलोड बाय डिनर. तर विद्यानंद महाराज जी सांगायचे ते फॉलोड बाय डिनर वगैरे गौण आहे. ज्ञानामृतम भोजनम आधी ते पाहिजे. आणि आज स्टेजवर तुमच्या आमच्या भाग्यानं बोलवले तरी मंडळी येत नाहीत, केवढ्या अटी घालतात. पण आज एकापेक्षा एक दिग्गज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण 2-2 मिनिटं ऐकूया, 5-5 मिनिटं ऐकूया. थोडंसं काहीतरी इन्स्पायरेशन मिळेल. आणि म्हणून मी श्रीमान अभिजित कुंटे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी सुजानचं अभिनंदन करतो की एक स्वतःवरती फिल्म होणं हे प्रत्येकाला वाटणारं एक
आवडती गोष्ट असते आणि ती त्याच्यावरती झालेली आहे आणि एक अत्यंत चांगलं काम त्यांनी केल्यामुळे ती झालेली आहे. तर मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो ज्यांनी फिल्म बनवली त्यांचं पण, कारण की डिटेन्शन सेंटरमध्ये फिल्म बनवण्यासाठी परमिशन घेणं हे सर्वात अवघड काम असतं. सो हे जे इंटरव्हेन्शन आहे बेसिकली, की एक समाजात अशी काही घटकं आहेत की ज्यांच्याकडे काय चालू आहे त्याच्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. आणि तो एक घटक असा आहे की इनमेट्स असतील किंवा हे केअर सेंटरमधली मुलं असतील, की जे काही अपराध केल्यामुळे समाजापासून दूर जातात आणि त्यांना दूर ठेवलं जातं समाजात पुन्हा येऊ नये म्हणून. आणि ते जे करेक्शनल होम्स आहेत तिकडे काही इंटरव्हेन्शन करून, काही युनिक इंटरव्हेन्शन्स करून जर का आपण त्यांच्यामध्ये बदल घडवू शकलो, तर जेव्हा ते पुन्हा समाजात येतील तेव्हा ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. हा ह्याच्या मागचा मेन उद्देश असतो. तर आम्ही इंडियन ऑइलतर्फे असाच एक उपक्रम केला आणि ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स हे इंटरव्हेन्शन म्हणून वापरलं गेलं. आम्ही आत्तापर्यंत 200हून जास्त प्रिझन्स आणि करेक्शनल होम्समध्ये हा उपक्रम केला आहे आणि 10,500पेक्षा जास्त त्याचे लाभार्थी आहेत. तर त्याच्या मागचा उद्देश असा होता की जेल आणि करेक्शनल होम्स चिल्ड्रन होम्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात. तर कॅन स्पोर्ट्स बी अ इंटरव्हेन्शन की ज्याच्यामुळे त्या मुलांना कॉन्फिडन्स मिळेल, स्किल ॲक्वायर होईल. आणि स्पोर्ट्समध्ये एक गोष्ट असते की जी काही तुमचं बरोबर किंवा चूक असतं त्याला तुम्ही जबाबदार असता स्वतः. सो ती एक जबाबदारी घ्यायची भावना त्या इनमेट्स आणि मुलांच्यामध्ये तयार होऊ शकते आणि त्यातनं जो कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तेव्हा ते समाजामध्ये जातील तेव्हा तो कॉन्फिडन्स घेऊन ते जातील. सो बेसिकली सेल्फ एस्टीम हा सर्वात मोठा एक लॅक्युना ह्या लोकांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की सेल्फ एस्टीम त्यांना नाही आहे, कारण बाहेर गेलं पण ते जेलमधनं आलेत हीच त्यांच्यामध्ये लोक बोलतात. तर त्या दृष्टीने हा उपक्रम चालू केला. लकीली रिस्पॉन्स नक्कीच चांगला होता, कारण खेळायला सगळ्यांनाच आवडतं. तर स्पोर्ट्स डेफिनेटली गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स. पण त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट घडली की आम्ही 10 स्पोर्ट्समध्ये केलं होतं, पण लकीली चेसमध्ये एक ॲडव्हान्टेज असा होता की याची एक ऑनलाईन चॅम्पियनशिप होऊ शकते आणि वर्ल्ड चेस फेडरेशन अशी एक ऑनलाईन चॅम्पियनशिप फक्त प्रिझन्स आणि करेक्शनल होमसाठी ऑर्गनाईज करते. आणि त्यामुळे आम्हाला चेसद्वारे एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये इंडियातल्या जेल्स आणि करेक्शनल होममधल्या मुलांना खेळवता आलं. जिकडं जेलमध्ये तुम्हाला इंटरनेट द्यायचं आहे आणि त्याच्यावरती लोकांना खेळून बाहेरच्या जगाशी संबंध ठेवायला द्यायचा आहे, ही एक सर्वात परमिशनची आमच्यासाठी अवघड गोष्ट होती. पण जेल प्रशासन असेल, करेक्शनल होम असतील, ऑल इंडियातली सगळ्यांनी सपोर्ट केला आणि खूप चांगला प्रतिसाद ह्याला आपल्या जेलच्या लोकांनी दिला, प्लस कैद्यांनी आणि मुलांनी पण दिला. आणि आत्ता लास्ट 4 वर्षामध्ये साधारणपणे ज्या स्पर्धेमध्ये 60 देशांमधले जेल्स पार्टिसिपेट करतात त्याच्यामध्ये 8पेक्षा जास्त मेडल्स आपल्या वेगळ्या वेगळ्या जेल्सनी मिळवलेली आहेत. ह्या सगळ्या उपक्रमासाठी 8 ते 10 जेल्स आणि ऑलमोस्ट 10 ते 12 करेक्शनल होम्स याच्यामध्ये जायचा एक वेगळा अनुभव मला मिळाला. पहिल्यांदा जेव्हा मी जेलमध्ये गेलो तेव्हा पुण्याच्याच येरवड्यालाच गेलो होतो मी आणि एक भीती असते मनामध्ये की हे काय नक्की प्रकरण आहे आणि एक तिथे वेगळंच विश्व आहे असंच मला वाटतं. पण जेव्हा आम्ही या वेगळ्या वेगळ्या जेल्समध्ये गेलो तेव्हा एक गोष्ट जी सगळ्यांना जाणवली आम्हाला की त्या लोकांना एक आनंद होता की जी लोक शी आमचा काही संबंध नाही आहे आणि जी लोक जगामध्ये वावरत आहेत ती लोक आमच्याबद्दल विचार करत आहेत. ही एक भावनाच त्यांच्यासाठी खूप अभिमानाची होती की ह्या लोकांना आमच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतंय आणि त्याच्यासाठी ते लोक खूप मेहनत करायला तयार होते. म्हणजे आत्ता जे लास्ट टुर्नामेंट झाली ऑक्टोबरमध्ये तेव्हा मी तिरुपतीच्या करेक्शनल होमला गेलो होतो आणि त्या मुलाला ॲक्च्युली सोडलं होतं, म्हणजे त्याचं हे संपलं होतं पिरियड, पण टुर्नामेंट 1 आठवड्यानंतर होती. तर तो म्हणला मी टुर्नामेंट खेळून मग मी घरी जातो. तर
म्हणजे तुम्ही एक विचार करा की ते करेक्शनल होममध्ये राहणं खूप अवघड गोष्ट आहे. तिथे काही फॅसिलिटी नाही आहेत, पण त्यांना त्या खेळण्याच्या आनंदासाठी की माझ्या करेक्शनल होमला मेडल मिळालं पाहिजे म्हणून तो मुलगा 1 आठवडा उशिरा बाहेर जायला तयार होता. असाच माझा अनुभव एक मी अलाहाबाद जेलमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथे एक कैदी होता. तो खूप म्हणजे त्याला 2-3 वेळाला लाईफ म्हणजे तो काय बाहेर येणार नव्हता बेसिकली त्या जेलमधनं. तर तो खूप मारामाऱ्या करायचा आणि त्याला ते सारखे मग एकटे ठेवायची काहीतरी शिक्षा असते ते देत असायचे. आणि नंतर तो जेव्हा चेस खेळायला लागला आणि त्याच्या मारामाऱ्या कमी झाल्या, तर त्याला आम्ही विचारलं म्हणजे जेलरला की हे काय का झालं. तर तो म्हणला की सर मला मुझे लाइफ में कोई एम नहीं था क्योंकि मुझे तो मरना ही है और यहाँ से मैं कभी बाहर नहीं जा सकता, लेकिन अभी मुझे चेस खेलना है, इसके लिए मुझे जीना है. तर ही जी एक चेंज आपण म्हणतो तो घडवून आणू शकलो. एक अशीच पुण्यामध्ये जो आपले कैदी जिंकले त्यांना गोल्ड मेडल मिळालं 2दा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणि त्यांची 6 महिने शिक्षा कमी झाली. वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे प्रशासनाने कमी केली आणि त्यातला एक सतीश म्हणून होता, त्याला बाहेर येता आलं त्या कमी झालेल्या शिक्षेमुळे. तो बाहेर आल्यावरती तो सोलापूरचा आहे आणि तो सोलापूरला गेला, तिकडं त्यांनी त्याचं बिझनेस चालू केला जे काही असेल ते. पण तो आता चेसचा रेटेड प्लेअर झाला इंटरनॅशनल. आत्ताच त्याला मागच्या महिन्यामध्ये रेटिंग मिळालं. तर या सगळ्या स्टोरीज जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की आपण ह्याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्यातनं एक जो चेंज घडलेला आहे. म्हणजे मी जेव्हा लोकांना पाहिजे की तुम्ही जेलमध्ये जा शिकवा, कोणी जायला तयार नसायचं. पण जेव्हा ते जायला लागले आणि त्या युनिक स्टोरीज आहेत की कोणाकडे हा अनुभव नाही की जेलमध्ये जाऊन तुम्ही इंटरॅक्ट करताय, जेलमध्ये जाऊन तुम्ही शिकवताय, जेलमधली लोक तुम्ही याची वाट बघतायत. आय थिंक ते त्यांनी सांगितलं की त्या लोकांना बाहेरच्या माणसाशी जो आपल्याला चेंज करायला येतोय किंवा आपल्याशी चांगला वागतोय अशा माणसाला भेटणं हेच त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे. आणि ती ह्या वेगळ्या वेगळ्या इंटरव्हेन्शन्समधनं आपण देऊ शकतो. आणि अत्यंत एक चांगला उपक्रम त्यांनी अमेरिकेत केला. मी अमेरिकेच्या शिकागोच्या पण जेलमध्ये गेलो होतो आणि तिथले पण अनुभव खूप वेगळे आहेत. तिथल्या फॅसिलिटीज आणि इंडियन जेलच्या फॅसिलिटीज या जर का तुम्ही बघितलं तर त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तिथे माझ्या मते आपल्याकडे नॉर्मल स्टुडिओत नसतील असे चांगले गाण्याचे मिक्सर्स तिकडे होते आणि ते जॅझ बनवत होते तिकडे. पण फॅसिलिटीज वेगळ्या असतात. जसं सरांनी सांगितलं आत्ता की एक आध्यात्मिक जोड जोपर्यंत समाजाला मिळत नाही तोपर्यंत समाज डेव्हलप होणं अवघड पडतं. आणि आय थिंक ते सर्वात अवघड काम आज सुजाण करतोय आणि एक नवीन चेंज अमेरिकेमध्ये आणतोय. फक्त आता मी पुणेकर आहे त्यामुळे थोडासा हशा आणण्यासाठी एक गोष्ट फक्त त्याला रिक्वेस्ट करीन की काम चांगलं करा, फक्त नोबेल प्राईजला अप्लाय करू नका. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कोणत्याही जगामध्ये अशक्य काही नाही. आज मला 1-2 अनुभव सुजाननी सांगितले होते. पहिल्या दिवशी ज्या वेळेला पहिल्या जेलला तो गेला 3 वर्षापूर्वी. आता आपल्या इथे कसं आहे, लहान मुलं अशी प्रकृतीने एवढी एवढी अशी पातळ सडपातळ. तिथं 13 वर्षाची मुलं माझ्यापेक्षा उंच धिप्पाड बघितली की भीती वाटली पाहिजे. आणि पहिला विद्यार्थी असा निघाला तिथला, तो म्हणला तुझा पत्ता दे, हे काय लावलाय तू लेक्चर इथं. आणि परवाचा अनुभव त्यांनी सांगितला. एका लग्नाला आमंत्रण आलं, त्याचा तो जेलमधलाच पोरगा बाहेर आला होता आणि त्याचं लग्न ठरलं होतं आणि आवर्जून याला बोलवलं. आणि त्यांनी तिथं सांगितलं की तुझ्यामुळं माझं लग्न झालंय, नाही तर कोणी विचारत नव्हते मला. आणि आणखी एक खूप महत्वाचं म्हणजे काय काय ऐकायला मिळतंय, ज्या वेळेला रिफॉर्मेशन होऊन बाहेर येतात आणि समाजामध्ये सोडतात लहान मुलांना, तो स्थिर स्थावर होईपर्यंत, स्थितीकरण ज्याला आपण म्हणतो ते होईपर्यंत त्याच्या टाचेमध्ये एक लाईट लावलेली असते, सिग्नल आयडेंटिफिकेशनसाठी, की हा
जेलमधनं बाहेर आलेला आहे आणि त्याची सुधारणा परत समाजा होईपर्यंत ते काढत नाहीत, तर ही डिटेक्टेड, हे असा सगळा प्रकार आहे. आणि आता मी मिलिंद पात्रे सरांना विनंती करतो, खूप मोठ्या व्यक्ती आहेत खरोखर, म्हणजे बोलावल्यावर सुद्धा न येणारी माणसं आपल्याला भेटलेली आहेत. त्यांनी MIT मध्ये लेक्चर ठेवलं होतं 2 वर्षापूर्वी सुजानचं, आज भाग्यानं लाभलेत. त्यांचे 2 शब्द आपण अवश्य ऐकूया. प्लीज सर. सबसे पहले तो मैं धन्यवाद करूंगा अंकल आपका ही, क्योंकि आपके ही एडवाइस, राइट एडवाइस एट द राइट टाइम, वरना तो सुजान भी शायद खो जाते अपने ही जीवन में, लेकिन आपकी जो मार्गदर्शन मिला और इसके वजह से, सो यू आर हिज फर्स्ट गुरु. सो आई थिंक फर्स्ट ऑल ऑफ अस शुड कॉन्ग्रेचुलेट फॉर हिम फॉर अ राइट माइंड सेट क्रिएशन. हमको सबको पता है कि कोथरूड में वो MIT संस्था है, बट इट वाज फेमस एज MIT पुणे एज इंजीनियरिंग कॉलेज टिल 2016. लेकिन फिर 2017 में विद द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्रज लेजिस्लेटिव स्टैट्यूट वो MIT वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी हो गई. और अभी पीस यूनिवर्सिटी सिर्फ नाम से थोड़ी ना होती, तो इसलिए वहाँ पर एक डिपार्टमेंट ऑफ पीस भी एस्टेब्लिश हुआ और उसी संबंध में वहाँ पर हमारा कार्य चलता है. तो डॉक्टर सुजान, इनको भी उसी प्रकार से एक बार बुलाया गया, लगभग 1.5 साल पहले की बात है. हमारा एक फैकल्टी है, शायद आपको बड़ा आश्चर्य होगा कि किसी यूनिवर्सिटी में एक डिपार्टमेंट ऑफ पीस है जिसमें 60 फैकल्टी मेंबर्स, 3000 पीस लेक्चर्स हर महीने में हमारे बच्चों के लिए, 25,000 बच्चों के लिए लिया जाता है. और उसमें भारतीय ज्ञान परंपरा, वेदास, उपनिषद और हमारा जो है सारी सभ्यता और संस्कृति है, इसके साथ साथ योग, मेडिटेशन ये लिया जाता है. और इसी संबंध में सुजान भी आए थे, उन्होंने माइंडफुलनेस और राइट एक्शन इसके ऊपर बहुत सुंदर उन्होंने व्याख्यान दिया था वहाँ पर, आई स्टिल रिमेंबर. और ही ऑल्सो कंडक्टेड अ ब्यूटीफुल मेडिटेशन ऑल्सो. मुझे ऐसा लगता है कि इस दुनिया में स्पेशली जिलेनियल, मिलेनियल, ये जो स्टूडेंट्स है, जेनजी है, इनके साथ अगर हम इनके हृदय तक पहुंच सकते हैं, समहाउ अगर हम इनको थोड़ा सा शांत कर सकते हैं, इफ वी कैन जस्ट समहाउ बिकम सक्सेसफुल इन कामिंग देयर माइंड्स, थोड़ा अटेंशन स्पैन अगर उनका बढ़ा सकते हैं हम, तो मुझे ऐसा लगता है कि इससे बेहतर मदद और कुछ हो नहीं सकती. और बहुत बड़ा फ्यूचर शायद मुझे दिख रहा है. अभी थोड़ी कुछ ही पिछले ही महीने स्वामी विवेकानंद जी की भी जयंती हमने एज अ नेशनल यूथ डे करके मनाते हैं. विवेकानंदा, एज यू नो, वाज द फर्स्ट पर्सन हु ब्रॉट इंडियन कल्चर, स्पिरिचुअलिटी टू द वेस्टर्न वर्ल्ड. और सुजान जी, आप भी, मुझे ऐसा लगता है कि वहाँ बहुत ज़रूरी भी है. एग्जैक्टली अभी जो दिखाई दे रहा है उससे तो ऐसा लगता है बहुत ज़्यादा सुजान वहाँ पर चाहिए, और देर आर मेनी सुजान, एक से काम नहीं होगा. और मुझे ऐसा लगता है कि ये बहुत सुंदर चीज़ है. विवेकानंद कहते भी थे कि इफ़ यू हेल्प अ मैन फिजिकली, दैट्स अ गुड हेल्प. इफ़ यू हेल्प अ मैन इंटेलेक्चुअली, दैट्स मोर ऑफ अ हेल्प. बट द रियल हेल्प इज, इफ़ यू रियली वांट टू ट्रांसफॉर्म दैट पर्सन, देन द स्पिरिचुअल हेल्प इज़ द ओनली हेल्प दैट कैन ट्रांसफॉर्म द पर्सन. और मुझे ऐसा लगता है सुजान वही काम कर रहे हैं. हमारी जो सभ्यता है, संस्कृति है, और यही एक मिसिंग लिंक है वहाँ पर. वरना अभी अभिजीत साहब ने जैसा कहा आखिरी में, जो उन्होंने तंज किया कि बाकी सब मांग लेना, लेकिन कम से कम पीछे अगले 3 साल नोबेल मत मांगना. वो जो कह रहे थे 3 के बाद में शायद विंडो इज ओपन फॉर यू, अभी दैट विंडो इज क्लोज फॉर नेक्स्ट 3 years. सो दैट इज एब्सोल्युटली राइट. और तो हम सोचते हैं बहुत बहुत आपका. और बुद्ध, मैंने वो BUD जब पढ़ा तो मैंने उसका प्रोनाउंसिएशन अपने मन में बुद्ध किया, लेकिन मैंने कहा बुद्ध नहीं, बुद्धा ही कहते हैं, क्योंकि जो व्यक्ति इस प्रकार के उपक्रम को वहां पर साथ दे रहा है वो कंपैशनेट है, और बुद्धा जो है इट्स द एपिटोम ऑफ कंपैशन. तो इसलिए बुद्ध साहब, आप इसी प्रकार से और हमारे मित्र की और हमारी मदद करते रहे. एक बार जोरदार ताली हम शायद बुद्ध के लिए भी दे सकते हैं. और बुद्धा पटेल जी, थैंक यू सो मच. और ज़रूर हम इस मूवी के इसमें मेरा बेटा यहाँ पर आया, पार्थ, ही इज़ वर्किंग एज ए IT प्रोफेशनल इन एक्सेंचर. तो मेरा आने का उद्देश्य थोड़ा सा यही था. टिल लास्ट मिनट आई कुडंट डिसाइड बिकॉज ऑफ सो मेनी एंगेजमेंट्स एट दिस लेवल.
बट आई थॉट कि मेरे बच्चे को, मेरे बेटे को इसमें से कुछ मैसेज मिलेगा, एंड आई एम सो ग्लैड। मेरा बेटा वो पूरा आपका वो जो स्पीच है, ही गेट सो मूव्ड बाय यू कि वो पूरा स्पीच आपका उसने रिकॉर्ड कर लिया, एंड ही इज गोइंग टू लिसन, सो दैट्स अ वेरी गुड थिंग। और सेकंड, डेफिनेटली आई विल गेट दिस मूवी detention in MIT for 25,000 students. You know, we will definitely do that. Thank you so much. थँक्यू व्हेरी मच. माई 2 मिनिटं, कारण ते माझ्या शब्दाला नाही म्हणत नाहीत, पण श्री शारदा सरस्वती, आपण नेहमी ऐकत आलो आहे की ज्याचा पाया चांगला असतो त्याच्यावरची जी इमारत असते ती नक्कीच चांगली होते. तर मला असं वाटतं, ज्या घराचा पाया प्रदीपभाई आणि वंदनाताई आहेत, तर त्यांची सुजान योजना या इमारती किती भाग्यवान आणि किती सुसंस्कृत असतील हे मी वेगळं सांगायलाच नको. हे सगळं ऐकल्यावर मला एक विचार माझ्या मनात आला की आजपासनं मी सुजानचं नाव थोडं बदलते. त्याचं स्पेलिंग आहे SUJAN, तर त्याच्यामध्ये मी R घालते, SRUJAN, सृजन. मराठीत सृजन ह्याचा अर्थ सतत नवनिर्मिती करणारा, काहीतरी चांगलं करणारा असा आहे. आणि त्यामुळे नुसतं सुजान म्हणण्याऐवजी मी त्याला सृजन असं म्हणेन. केवढं वेगळं आणि मोठं काम तो करतोय. बापरे, हा विचारसुद्धा कुणाला कधी सुचला नसेल हे तो करतोय. मला फक्त एक छोटासा मी जशी छोटी आहे तसा एक छोटासा अनुभव मला सांगायचा आहे. गेली 30 वर्ष मी थोडंफार काहीतरी लिहिते आहे. प्रदीपभाईंनी तर मला म्हणजे त्यांच्यावर पुस्तक लिहिताना तर मला खूपच काही वेगळा अनुभव आला. पण सर्वात पहिलं पुस्तक मी जे लिहिलं ते डॉक्टर किरण बेदी, त्यावेळी त्यांना रेमन मॅगसेसे अवॉर्ड जाहीर झालं होतं आणि मी ज्ञानप्रबोधिनीत होते आणि तिथून मी आपणहून राजीनामा देऊन बाहेर पडले होते आणि पुण्यातल्या अशा एका कॉलेजमध्ये मी मुद्दामून गेले की ज्या कॉलेजमध्ये अशा मुली शिकत होत्या की त्यांना 2 वेळा जेवायला देखील पोटभर मिळत नव्हतं, पण तरीसुद्धा त्यांना शिकायची इच्छा होती. त्यांचे फॉर्म जर पाहिले तर त्या फॉर्मवर असं असायचं, वडील काय करतात, पुणे स्टेशनवर हमाल, फुलं विकतायत, घरची धुणी भांडी कुठेतरी ह्याचं काम करतोय, अशा मुली येत होत्या. आणि मला त्याचं फार आश्चर्य वाटायचं की अरे, यांना जेवायला सुद्धा नाही मिळत, त्या डबासुद्धा नाही आणायच्या कारण घरी काही खायला नसायचं. पण तरी या मुलींना शिकावं असं वाटतं. तर एक दिवस डोक्यात असा विचार आला, यांच्या पुढे काहीतरी आदर्श ठेवावा. आणि म्हणून मी किरण बेदींवर पुस्तक लिहिलं. अरे बापरे, ते खूपच अवघड प्रकरण होतं. पुस्तक लिहिणं म्हणजे काय होतं. पण गंमत अशी की ते पुस्तक छापायला कोणी तयारच होईना, पुण्यातले प्रकाशक कोणीच तयार होईना. पण मी पण जिद्दीची आणि एका प्रकाशकाने ते छापायला तयारी दर्शवली. त्यांनी एक अट घातली आणि त्यांनी असं सांगितलं की ह्याच्या मी फक्त 100 कॉपीज काढणार आणि त्या तुम्हीच विकत घ्या, तुम्हीच खपवा. तर म्हटलं चालेल. म्हणून मी काय केलं, त्याच्या 50 प्रती ज्या होत्या त्या मी कॉलेजमधल्या मुलींना मोफत दिल्या. हे घडलेलं आहे आणि यातली मी विसरून जा, पुढे जे तुम्हाला मी सांगते ते किती विलक्षण आहे ते. तर मी त्या 50 प्रती घेतल्या. अहो, या मुली टेक्स्टबुकसुद्धा वाचायला त्यांना वेळ नसायचा. त्या माझं पुस्तक कशाला वाचतील असं मला वाटलं, पण तरीसुद्धा मी त्यांना ते पुस्तक दिलं. आणि सुमारे 4-5 वर्षांनी 15 मुली मला भेटायला आल्या कॉलेजमध्ये आणि त्या जे बोलल्या ना, असं मला वाटलं केवढं मोठं अवॉर्ड आपल्याला मिळालं. त्या मला असं म्हणाल्या, मॅडम आम्ही तुमचं पुस्तक वाचलं आणि आम्ही 15 जणी पोलीस दलात भरती झालो आहे. आम्हाला किरण बेदी होता आलं नाही तरी चालेल, पण आम्हाला तुम्ही जो मार्ग सांगितलात आणि त्या अजूनही मला भेटतात, मला केवढा आनंद वाटतो. आणि
त्यानंतर त्या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला. मग त्या प्रकाशकांनी त्याच्या किती कॉपीज विकल्या वगैरे मला माहीतसुद्धा नाही. मला तो आनंदच नको होता. माझा हा आनंद आहे. आणि म्हणून सुजानला आत्ता जे काही वाटत असेल, प्रदीपबाईंना जे काही वाटत असेल, ते मला थोडं अंशात्मकाविना अनुभवता येते. आज मला खूप वेगळा इथे म्हणजे अनुभव आलेला आहे. आणि मला बोलवतात दरवेळी प्रदीपभाई, त्याबद्दल मी त्यांचे किती आभार मानू, एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर बडभाऊ, यू आर ग्रेट. या. इथे सुजन दादा ग्रेट आहे, मी नाही आहे. पण गुड गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आणि पहिल्यांदा तर तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा, कारण इतकं शांत बसून ऐकतात सगळ्यांचं, तर एक टाळ्या तुमच्यासाठी करून ठेवा. अँड आता मी मी मराठी नाही आहे. मी सुजानला पण सांगितलं होतं मी गुजराती आहे. पण माझं शिक्षण मुंबईला झालं होतं, स्कूल आणि कॉलेज, म्हणून मला मराठी खूपच आवडतं. आणि 40 वर्ष झाली मला US मध्ये. माझी मराठी बोलायची सवय गेली होती, पण थँक्स टू सुजन भाऊ ते माझ्या लाईफमध्ये आलं, तर आता मी मराठी जास्त बोलतो आहे. बट नो, डेफिनेटली मराठी आणि महाराष्ट्राने मला खूपच दिलं आहे. आणि स्पेशली द नाट्य, कारण तुम्ही कुठेही जा, पण स्टेज ॲक्टर्स असतात, ते थिएटर ॲक्टर्स, आणि ते फिल्ममध्ये येतात, तर त्यांचं ॲक्टिंग वेगळंच असतो. दे गो इन डेप्थ अँड दे रिअली डू इट रिअली गुड जॉब. सो माझं शिक्षण झालं आहे मराठी भाषावरून आणि मराठी नाट्यावरून. सो माझी ॲक्टिंग करिअर काही आहे. नंतर मी डिरेक्टर झालो, पण आधी मी ॲक्टर होतो. पण ती सगळीच मला टीचिंग नाट्य मंदिरमध्ये मिळाली आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू महाराष्ट्र आणि महाराष्ट्र नाट्य मंदिर अँड महाराष्ट्र लिटरेचर अँड कल्चर. हे माझ्या रक्तात आहे आता. आणि माझं मराठीत काय चूक झाली तर माफ करा, कारण मी मराठी नाही असं म्हणतो ते. पण एक फ्रेज मी वाचलं होतं 2-3 दिवसापूर्वीच. इट सेज, इफ यू आर द बेस्ट इन द रूम, देन यू आर इन द रॉंग रूम. पण आज मला वाटतं मी रॉंग रूममध्ये नाही आहे. कारण बघा इकडे इंटेलेक्च्युअल पीपल, इंटेलिजंट पीपल, इन्स्पायरिंग पीपल इकडे आहे ना, तर आय एम नॉट इन अ रॉंग रूम. सो आय एम नॉट द बेस्ट दादा. Dada, these all are best. You are best, and I'm very thankful to you, Dada, for arranging this. आणि या सन्मान केल्याबद्दल तुमचा खूपच कोटी कोटी आभार. आणि सगळ्यांना मी एकच सांगतोय की सुजनची जर्नी जी आहे ती दादाकडून आली आहे. मला असं वाटतंय 2 वर्ष माझा पाठी लागला होता, रात्र दिवस, टू come in contact with me, to do a work with me. आणि एक फिल्ममध्ये त्यांनी असिस्ट पण केलं होतं मला. आणि त्यांनी रिक्वेस्ट केलं होतं की बटभाऊ कॅन आय कम. आय सेड प्लीज कम, शिकून घ्या. आणि मला माहीत नव्हतं की ह्याला एवढं शिकवलं तर एवढं पोचेल. सो बट नो, कॉंग्रॅच्युलेशन सुजन, यू आर व्हेरी इन्स्पायरिंग. डिटेन्शन आपण वाचतो ना आपण, तर मला मेन लाईन काय मला आवडते की शॉर्ट फिल्म इन्स्पायर्ड बाय सुजन शाह. सो इन्स्पिरेशन इज फ्रॉम यू सुजन. मला बोलवलं तिकडे आणि मी इन्स्पायर झालो त्या पोरांना बघून. या मूवीमध्ये आपण एकच आपल्याला टेक घ्यायचा आहे की चला हे झालं, क्रिमिनल झाले, त्यांना डिटेन्शनमध्ये आहे, पण ते बाहेर आल्यानंतर
आपण ॲज अ समाज, ॲज अ कम्युनिटी काय करू शकतो. काय आपण त्याला जॉब देणार, त्याला सर्व्हिसवर ठेवणार, या हॉटेलचा मॅनेजर बनवणार, आपण त्याला शिक्षण देणार, आपण त्याला ॲक्सेप्ट करणार, आपण त्याला प्रमोट करणार, आपण त्याला मोटिवेट करणार, हे आपलं काम आहे. सो माझी विनंती आहे की ह्या कामात सुझनचा पण साथ द्या, सगळ्यांनी साथ द्या. होल ओव्हर वर्ल्ड आपण त्यांना पुढे करायचं आहे. आणि एक दिवस त्यांना एक मोठा माणसं बनून आलं तर आपल्याला पण कौतुक होईल त्याचं. सो आय रिक्वेस्ट एव्हरीबडी टू हेल्प दिस काइंड ऑफ चिल्ड्रन, कारण ते आपलं फ्युचर आहे, राईट. आपलं तर आहे, बट द यंग चिल्ड्रन्स आर आवर फ्युचर. सो दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि एक 2-3 सिमिलॅरिटी आहे माझा आणि सुझनचा. आणि दादाने सांगितलं की रास्ते में मिल जाते हैं, राइट. तो यही इत्तेफाक था कि हम मिल गए. कारण जसं सुझन लहान गावातून आला, मी दादरच्या चाळमधून आलो आहे. आय ग्रो अप इन दादर चाळ. अँड मी प्राऊडली सांगतो सगळ्यांना तिकडे की आय एम कमिंग फ्रॉम चाळ. चॉल असते आपली चाळी, त्याचाच मध्ये मी कॉमन बाथरूम्समध्ये मोठा झालो आहे. पण एक फायदा तिकडे एक झालं की तिकडे मला कॅरेक्टर खूप भेटले. सो शाळामध्ये आय मीन हां, एका घरात 10 कॅरेक्टर मिळतं आणि तिथे 100 घरं होते, म्हणजे 1000 कॅरेक्टर तुम्हाला भेटतं. तर दादांनी जेव्हा सांगितलं की अरे कॅरेक्टर कसे पकडता तुम्ही, की नेहरूमध्ये सुझन खपेल, काय गांधीमध्ये हा खपेल का, तर ते मला कॅरेक्टर ते खूपच इम्पॉर्टंट आहे. कॅरेक्टरायझेशन कुठच्याही मूवीमध्ये. मी नॉर्मली जेव्हा लिहितो आणि डिरेक्ट करतो, मी माझा मूवीत मी स्वतः काम करतो, पण ह्या मूवीमध्ये माझा कॅरेक्टरच नव्हता. सो आय कुडंट वर्क, आय वॉज ओनली डिरेक्टिंग अँड रायटिंग. पण प्रोसेस एकदम खूप चांगला झाला, टीमवर्क. आणि आमचं जेव्हा गोष्ट झाली तर मी बोललं माझं खूपच गणपती बाप्पामुळे माझं खूपच हे आहे लहानपासून. आणि आज पण आम्ही 3 देवळात गेलो, गणपतीचे आशीर्वाद घेतले. गणपती बाप्पा इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मी सुजानला सांगितलं होतं, हे ना आपला गणपती बाप्पा करेल आपल्याला फक्त आपलं काम करायचं आहे. मार्गदर्शन ते गणपती बाप्पा करणार. आणि पाठिंबा होता दादांचा. आणि आमचं पहिला होतं की अच्छा फिल्म तर बनवायची, आता प्रोड्यूस कोण करणार, पैसे कुठून येणार. सुजनला म्हटलं सुजन आपण काय करूया की इथे कोणतरी असेल त्याला सांगूया. तर नेक्स्ट डे जसं माझी नेक्स्ट डे स्क्रिप्ट झाली, असं नेक्स्ट डे सुजनचा फोन आला, बडभाव डोंट वरी अबाउट इट, दादा प्रोड्यूस करतात. राईट. थँक्यू दादा फॉर डुईंग दॅट. आणि त्यामुळे आमचा जोर वाढला, राईट. आम्हाला पॉवर आला की ना वी विल डू इट. सो दॅट्स वॉट हॅपन सुजन. पण सुजन, नोबेल प्राईज मिळाल्यानंतर मला एक फ्रेज तुला सांगायची आहे की माझा एक फ्रेज होता की कीप वर्किंग हार्ड अंटिल युअर सिग्नेचर बिकम्स अन ऑटोग्राफ. ते माझा फ्रेज होता की मला एवढं काम करायचं आहे की माझं सिग्नेचर ऑटोग्राफ होईल. पण सुजनसाठी मी हे सांगेन की कीप वर्किंग हार्ड इवन आफ्टर युअर सिग्नेचर बिकम्स अन ऑटोग्राफ. सो बिकॉज यू हॅव टू हॅव अ नोबल प्राईज, यू हॅव टू डू इट. आणि माझा ब्लेसिंग आहे सुजन तुला. आणि खूप पुढे जा आणि असंच चांगलं काम कर. आणि मला पण प्रोत्साहित कर असं चांगलं काम करायला. आणि आमचं घर तुझ्यासाठी ओपन आहे, तुला माहिती आहे. एनी टाईम यू कॅन कम अँड एनी टाईम यू कॅन जॉईन टू माय अदर फिल्म्स टू. सो असा एक्सपिरियन्स घे. बस एवढंच सांगायचं होतं मला. बट थँक्यू सगळ्यांना कमिंग अँड ग्रेसिंग दिस ओकेजन. आणि आपण मूवी नंतर पाहूया. आणि मूवी संपल्यानंतर क्वेश्चन अँड आन्सर्स करूया दादा, की तुमचे काय क्वेश्चन असेल तर आम्ही आन्सर करू. हे पण त्याच्यामध्ये मजा येते कारण ते इंटरॅक्शन होतो, राईट. पण ॲट द एंड एवढंच सांगेन की जीवन मिलना नसीब की बात है, मौत आना समय की बात है, लेकिन मौत के बाद किसी के दिल में रहना ये बहुत बड़ी बात है. तो मैं अपना काम करता हूँ.
आपके दिल में रहना चाहता हूँ और बस यही यही आपसे विनंती है. सो एन्जॉय द नाईट अँड थँक्यू. सुजन, गुड लक बेटा. असंच यशस्वी हो. हां, थँक्यू. थँक्यू दादा. थँक्यू. सुजान, 2 minutes. थँक्यू दादा. इथे उभं राहिलं तर चालेल का? थँक्यू थँक्यू. नमस्कार. जय जिनेंद्र. मला माहिती आहे तुम्ही मूवीची वाट बघत आहात आणि जेवणाची सुद्धा. त्यासाठी मी फार वेळ घेणार नाही. पण इतकं सुंदर वक्तव्य या लोकांनी केलं आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे की मी खूप अभ्यास केला की या मुलांवर कुठल्या गोष्टींचा परिणाम होत आहे. मी स्वतःवर पण अभ्यास केला आणि मुलांवर पण अभ्यास केला. पण तोच अभ्यास माझ्यासाठी स्वतःसाठी चालू होता. तर प्रत्येक गोष्टी, खूप गोष्टी मी प्रयत्न केल्या मुलांना शिकवण्यासाठी, रिफॉर्म करण्यासाठी, सोसायटीमध्ये परत आणण्यासाठी, ज्याला रिएंट्री म्हणतात, रेसिडिव्हिजम कमी करण्यासाठी, ज्याला परत येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो. तर एकच महत्वाची क्वालिटी त्यांना आवडते, ती म्हणजे त्यांच्यामधला जो प्रकाश आहे तो प्रकाश कोणीतरी त्यांना ओळखून द्यावा परत, अशी एवढीच त्यांची इच्छा असते. आणि हा प्रकाश माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईने सारखा, कारण की ॲज अ चाइल्ड आय वॉज व्हेरी नॉटी, नॉन कम्प्लायंट स्कूल किड. बाहेर पळायचो, अभ्यास करायचो नाही, कुठंतरी जंगलात जायचो, पोहायला जायचो. पण तिने जे मला सारखं सांगत राहिली आणि वडिलांनी जे मला सारखं इन्स्पायर केलं की तुझ्यामध्ये काहीतरी असं आहे, हे तुला खूप मदत करणार आहे पुढे जायला. यू आर गोइंग टू बी अ रिअली बिग पर्सन. पण बिग पर्सन बद्दल मला माहित नाही. लोकांच्या आयुष्यामध्ये कसं काहीतरी आपण व्हॅल्यू ॲड करू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटायला लागलं. कारण की वडिलांनी सांगितलं, मार्टिन लुथर किंग, MLK जे आहेत, जे गांधींपासून इन्स्पायर्ड झालेले आहेत, त्यांनी पण असं सांगितलं की तुमच्यासाठी तुम्हाला जे मिळालं त्याच्यानंतर तुम्ही स्वतःसाठी आणि बाकीच्यांसाठी काय करत आहात, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आजची मुलं इंटरनेटमुळे इतके डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत, आपण सुद्धा डिस्ट्रॅक्ट झालेले आहोत. ते स्वतःला विसरून गेलेले आहेत. स्वतःला विसरून गेले तर मार्ग सोडून ते जेव्हा निघून जातात, त्यांना परत मार्गावर कसं आणायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हा फक्त US मध्ये नाही आहे, हा सगळीकडे आहे. जिकडे जिकडे तुमच्या हातात मोबाईल आहेत आणि इंटरनेट आहेत, हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यासाठी लोनलीनेस वाढत आहे. आपण लोनलीनेस एजेड लोकांमध्ये आहे का असं वाटतं. यू वॉन्ट बिलीव्ह, आजकाल लोनलीनेस हा मुलांमध्ये आहे. लहान मुलांमध्ये लोनलीनेस आलेला आहे. कॅन यू इमॅजिन? कसं डील करणार तुम्ही, कुठं सुरुवात करणार? तर ह्याची जी सिस्टम इनइफिशियन्सी दिसते, तिथून जे मुलं येतात ते मुलं डिटेन्शन सेंटरमध्ये येतात. गांधीजी म्हणायचे की देशाची पल्स तुम्हाला बघायची असेल तर 3rd क्लास डब्यामध्ये प्रवास करून बघा. तर सिस्टीम व्यवस्थित कसे चालत आहेत ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर जेलमध्ये जाऊन बघा. तर किती सिस्टीम्स क्रॅक्समुळं, मी दादांबरोबर बऱ्याचदा या गोष्टीवर बोलायचो आणि आम्ही एका गोष्टीवर सहमत आहोत की सिस्टीममध्ये इनइफिशियन्सीज असल्यामुळे कित्येक मुलं या गोष्टींना बळी पडतात. फॉर एक्झाम्पल, ग्रीफ म्हणजे कोणीतरी वारलं आणि तुम्ही ग्रीफमधनं जात आहात. ग्रीफ तुम्हाला हँडल होऊ शकत नाही म्हणून ते क्रिमिनल बनतात. ग्रीफ तुम्हाला हँडल होऊ शकत नाही म्हणून ते मारवाना स्मोक करतात. ग्रीफ तुम्हाला हँडल होऊ शकत नाही म्हणून एक्सेसिव्ह दारू प्यायला लागतात. तर ग्रीफ इतकी फंडामेंटल इमोशन्स कम्युनिटीमध्ये, त्या मुलांना आपण मदत करू शकत नाही, ही त्या मुलांची चूक आहे का?
there is somewhere we are missing something for the kids. मुलांनी कुठल्या तरी एका पुअर नेबरहुड मध्ये जन्म घेतला ही त्यांची चूक आहे का? हाऊ कॅन वी से की जे मुलं या वर्गात येतात त्यांचं फ्युचर खराबच असायला पाहिजे? ही आयडेंटिटी त्यांना जेव्हा होते, त्या आयडेंटिफिकेशनला आपण डिझॉल्व्ह जेव्हा करतो तेव्हाच आपण त्यांना त्यांच्या आतल्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतो. हे एक सिंगल मोस्ट सिम्पल फंडामेंटल फॅक्ट, ह्युमन फॅक्ट हा मला लक्षात आला. तर कुठलीही फॅन्सी टेक्नॉलॉजी जी स्क्रिप्चरमध्ये लिहिलेली आहे, जी मी खूप रिस्पेक्ट करतो, स्वतःला तुम्ही जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत कुठल्याही मोठ्या गोष्टी वाचून उपयोग होत नाहीत. इफ यू डोंट नो युअर सेल्फ, हाऊ कॅन समबडी एल्स कॅन हेल्प यू ऑर व्हॉट दे हॅव रिटन? अनुभव. भारताचे सगळे सोल बेस्ड जे शिक्षण आहेत हे अनुभवावर अवलंबून आहेत. वेन यू डोंट एक्सपिरियन्स, हाऊ कॅन यू हॅव इट? सो अनुभव करणं फार महत्वाचं आहे. मी एकटेपणा अनुभव करत आहे म्हणजे काय, त्याच्यापासून पळून जात आहे म्हणजे काय, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला एकटेपणातनं बाहेर पडणं फार अवघड आहे. तर हे जे इमोशन्स आहेत हे समजून घेणं आणि समजून घेऊन मग त्याच्याशी मैत्री करून मग तुम्ही एकटेपणातून बाहेर पडू शकता, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तसे अनेक ह्युमन इमोशन्स आहेत. आणि मी मुलांना विचारतो की विच वन इज द स्ट्रॉंगेस्ट इमोशन नोन टू ह्युमन बीइंग? आणि या मुलांचे मोस्टली इनव्हेरिएबली आन्सर्स असतात की व्हायलन्स, अँगर, अँड नोबडी सेज लव्ह. द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट ह्युमन बेसिक इमोशन इज लव्ह. प्रेमामध्ये जी शक्ती आहे त्या सगळ्या अनुभवांना शोषण करून घ्यायची आणि एक सम्यकता आणायची, तुमच्यामध्ये एक न्यूट्रॅलिटी आणायची, हे फार महत्वाचं आहे. आपण जे काही करत आहोत ते कशासाठी करत आहोत? आणि माझी आई गेली 2022 मध्ये, तेव्हा मला खरंच लक्षात आलं की जी आई माझ्या आयुष्यात होती ती फटकीने निघून गेली. सो व्हॉट इज रिअल? आपण कुठल्या गोष्टीला महत्व देतोय हे आपल्याला प्रत्येक क्षणी विचारलं पाहिजे. तर हेच सगळं आमचा अभ्यास चालू असतो मुलांबरोबर. आणि कित्येक जण म्हणतात की जिड्डू कृष्णमूर्तीने जे शिकवलंय ते इतकं अवघड आहे, ते आम्हाला कळत नाही, ते काही बोलतात. इतकं सिम्पल जे असतं ते आपल्याला कळत नाही, कारण की आपण कंडिशन्ड आहोत. आपल्या समोर इतके लेयर्स आहेत, त्यामुळं आपल्याला लोक काय म्हणतायत, स्पेशली जे इतके मोठे गुरु आहेत ते काय म्हणतायत कळत नाही, कारण की आपण लेयर्ड आहोत. म्हणून असं वाटतं की हे अशक्य आहे, हे काहीतरी विचित्र आहे. विचित्र नाही आहे, ही रियालिटी आहे. तर आपल्याला ठरवायचं आहे व्हॉट डू यू वॉन्ट, आपल्याला काय हवंय, कसं जगायचं आहे. हे क्षणामध्ये प्रत्येकाला एका क्षणामध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे. एव्हरी सेकंड हॅव इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन. या क्षणामध्ये आपण सगळे सारखे आहोत. आपल्याला वेगळं काय म्हणतं? आपली अटॅचमेंट पास्ट बरोबर, आपली एन्झायटी फ्युचरची. तर तुम्ही हे सगळं सोडून दिला तर आपण सगळे एक आहोत आणि त्या क्षणापासून तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. आणि ही शिकवण मुलांना इतकी आवडते. त्यांनी जसं सांगितलं अभिजितनी की दे वेट फॉर यू. का? कारण की somebody is looking for you to give you some good knowledge. This is genuine. सगळेजण कंप्लेंट सांगत असतात की तुमचं असं झालंय, तुम्ही असं आहात, तुम्ही वाईट आहात, तुम्ही इथून आहात. पण कोणीतरी असं सांगणारं पाहिजे की तुमच्यामध्ये हे असून सुद्धा जर हे ढग निघून गेले तर एक सूर्यप्रकाश आहे, त्या सूर्यप्रकाशाकडे आपल्याला जायचंय. आपल्याला त्यांना ते माहीत करून द्यायचंय की प्रत्येकांमध्ये हा सूर्यप्रकाश आहे. आपल्या सगळ्यांना कोणीतरी सांगितलंय आपल्या आयुष्यामध्ये की यू मस्ट कीप गोइंग. तेच आपल्याला त्यांना समजून सांगायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं मला लोकांनी कौतुक केलंय, माझ्या वजनापेक्षा जास्त झालं. पण
आय एम व्हेरी ग्रेटफुल, व्हेरी थँकफुल. इतकं छान वाटतं मला हे काम करायला, कारण की ॲट द एंड ऑफ द डे मुलं इतकी खुश होतात, ते नाचत येतात, पळत येतात. तुम्ही या मूवीमध्ये बघाल, बडभाईने एकदम व्यवस्थित कॅप्चर केलंय की वेन दे आर हॅपी, वेन दे फील लिबरेटेड, वेन दे फील देर इज स्टील अ चान्स फॉर मी टू गो अहेड इन लाईफ, दे आर एक्साइटेड, दे आर हंग्री. म्हणून प्रत्येकाला या हॉलमध्ये मी इन्व्हाइट करतो की कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला काही शिक्षण द्यायचं असेल, कुणाला ज्या अशा मुलांना जर पुढे जाण्यासाठी मदत करायची असेल, तर वी आर हिअर. मी कुठल्याही प्रकारची कोलॅबरेशन करायला तयार आहे. जर आपण एकत्र प्रयत्न करून जर मुलांचं जर आयुष्य पुढं चांगलं बनवू शकलो, तर एनी हाऊ, इन एनी मीन्स आय एम रेडी टू वर्क विथ यू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सगळ्यांना. मी आभार मानतो तुमच्यासाठी आणि खूप थँक्यू. आता एक शेवटचा कार्यक्रम. योगेशजी, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या माणसाला सॅल्यूट. जे काम या माणसाने केलं ते कोणीही करू शकलं नसतं. एक व्हिडिओ सकाळी बनवलेला जग पालतं घालू शकतो. एखाद्याच्या घशात गेलेलं एचएनडी घशातून बाहेर काढून परत स्थित करू शकतो. इम्पॉसिबल. आणि मी का सॅल्यूट केला? मीही तेच करतो. 80 वर्षे हेच चाललंय. कुणी कोणत्या पद्धतीनं, कुणी, पण तुम्ही जे केलंय तिथं बसून आम्ही पाहत होतो. अशक्य कोटीतली गोष्ट, पण आज युगानुयुग तुमचं नाव घेतील हे असे विद्यार्थी, पुढे येणारे विद्यार्थी. केवढं लाईफ केलंय, केवढं फ्युचर तुम्ही मांडून ठेवलंय, केवढी सुंदर रांगोळी तुम्ही काढून ठेवली सगळ्यांच्या समोर. याबद्दल धन्यवाद. खरं तर मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की प्रदीपजी जेव्हा HNDचा विषय सुरू झाला त्यावेळेस प्रदीपजी डे 1 पासून फोनवरती माझा सारखा फॉलोअप. आणि 80 वर्षाचा हा माणूस, म्हणजे ज्यावेळेस अनेकांनी होप सोडले होते, मात्र यांना मी म्हणजे सर्वात प्रथम हे होते की ज्यांनी मला कायम फोनवरनं की काय चाललंय, तुम्ही माघार घेऊ नका, आपलं कस्तुरबा गेलंय, यावेळेस HND गेलं नाही पाहिजे. थँक्स, तुम्ही मला जे हे खूप प्रोत्साहन दिलं. एका भेटत आणखी गोष्ट सांगू इच्छितो. मी आता यांचं ऐकत होतो. आता मला आमचे जे स्वर्गीय माझे जे अध्यात्मिक गुरु आहे संजीवजी गोदा, त्यांचं एक मला आता एक शब्द कायम मी ते मनाचं स्मरण करतो आणि कायम वारंवार दिवसातनं मी ते 10 वेळेस बिंबून ठेवलंय. समय बदलणे में समय नाही लगता है. हे मी इतकं रुजवून ठेवलंय स्वतःमध्ये. आणि कुठली गोष्ट अशक्य नाही. म्हणजे आपण जर थोडं निगेटिव्ह सारखं साईडने बघितलं, कालची परवाची दुर्घटना, सकाळी माणूस टेक ऑफ करतो, अजित पवारांचं घटना, हू नेव्हर न्यू की अचानक असं होऊ शकतं. त्यामुळं कधी कुठली घटना घडेल. आणि आपल्यासमोर एक उदाहरण आहे की आळंदमधला एक व्यक्ती पुण्याला येतो, शिक्षण करतो, संघर्ष करतो, लढतोय, संघर्ष करतोय. 18 वर्ष त्यांच्याशी आता मी बोलत होतो, ते मला सांगत होते की 20 वर्ष मी स्ट्रगल केलं आणि सडनली वन मिरॅकल समथिंग हॅपन्स. आणि ज्या लोकांसाठी डिटेन्शन म्हणजे की जे जेलमध्ये सडत पडले आहेत, जे मुलं आहेत 16 वर्षाचे ज्युव्हेनाइल्स, त्यांना माहीत नाही. आळंदचा माणूस हॉस्टेलमध्ये जाऊन हॉस्टेलमधल्या मुलांसाठी जेव्हा काम करतो, हॅट्स ऑफ. आणि हे जे म्हणतो ना की समय बदलले मी, म्हणजे आपण आपलं काम करत राहा, पुरुषार्थ करत राहा. आपलं जे जिनवानी आहे जैन धर्मात ते सांगितलंय की बस आपलं काम करत राहा, पुरुषार्थ करत राहा. आणि त्याचं आपण दिसतोय टुडे आय एम सीइंग वन स्टार बिंग बॉर्न. म्हणजे बघा, BHMS केलेला, डॉक्टर केलेला माणूस कुठं जाऊन, आणि त्यांना पटेल साहेब भेटले, बड पटेल कुठे चाळीतले, म्हणजे आणि ते कुठे भेटले, हॉस्टेलमध्ये भेटले. म्हणजे मुंबईचा माणूस आळंदमधनं इकडनं तिकडनं, दिस इज डेस्टिनी. आणि हे सगळे गोष्ट आपण आपल्या जीवनात, वी आर सो एक्सायटेड. ॲक्च्युली आता मूवीसाठी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आणि कुणाचा वेळ न घेता आय एम जस्ट रिक्वेस्टिंग जस्ट वी आर ऑल व्हेरी
व्हेरी व्हेरी एक्सायटेड. थँक्यू सर्वांना. मी खूप खूप आभार. आणि तुम्हाला खास करून पुन्हा ह्यांनी मला इतकं की नाही कार्यक्रम आहे आणि वारंवार म्हणजे मला वाटतं या इतकं फॉलोअप केलं यांनी की नाही असं पिक्चर आहे डेस्टिनेशन माझ्या मुलाने हे केलं हे सो यू आर सो एक्सायटेड फॉर यू सुजान. यू म्हणजे आय कॅन्ट बिलीव्ह. आणि सुजानने सुद्धा मला फोन करून सांगितलं की US मधनं आम्ही तुमचं आंदोलन ट्रॅक करतो आहे. मी सुद्धा HND आहे आणि ते तिथनं बसून तो आमच्यासाठी माझी इथं टीमचे पण आहे आनंद आहे कुशल आहे आमचे इथं बाकी आमचे टीम मेंबर्स यांनी सुद्धा. आणि इट वॉज अ फाईट बाय ऑल. आणि थँक्स. आज आपण तो यशस्वी झालो. धन्यवाद. प्लीज. थँक्यू. आता आणखी एक उल्लेख या ठिकाणी मी करणार होतो. सुजानचे लहानपणीचे गुरुवर्य त्यांचे गुरुजी मुद्दाम आळंदवरनं आज या ठिकाणी आलेले आहेत. सलगरे गुरुजी आहेत का? या गुरुजी या. सुजान खूप चांगले पत्रकार आहेत. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या कार्यक्रमाला त्यांनी मदत मला केलेली आहे. मितभाषी सज्जन माणूस आणि समोर आहे. धन्यवाद गुरुजी. आता शेवटचं एक सांगतो. हे सगळं कशासाठी चाललंय ते एक उत्तम शेर तुम्हाला सांगतो. किस बात की कमी है, किस बात की कमी है इस तरक्की के जमाने में. केवढी प्रगती केली. चंद्रावर चालले, तळात गेले. किस बात की कमी है इस तरक्की के जमाने में आदमी इंसान नहीं बनता. ही अडचण आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. आपण सर्वजण माझ्या कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं आला. विशेषतः पाहुणे मंडळी जी इथं बसलेली आहेत सर्वांनी छान वक्तव्य केलं. ज्ञानामृतम भोजनम ज्याला म्हणतात ते मिळालं. यानंतर भोजन आहेच पण मध्ये मूवी आपण पाहणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन मूवी पाहूया. पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. Good afternoon, class. Today is a sad day for us today. Someone who's made a great impact on all of us, one of our favorite mentors, Mr. Sujan, is retiring. So today will be his last day. So let's give him a hand as he comes. Sir. Thank you, Mr. Finley. Yes, sir. Thank you. Good afternoon, everyone. Together, we have navigated through this tough time. I know it seemed like end of the road, but trust me, it's just detour. Every one of you has the potential to change your path. Together, we can find a way to turn these things around. You know, I have heard your stories many times.
the truth in your voice, the ache behind words is real. You're not just sharing your stories, but you're also sharing pieces of yourselves. Your stories matter. Each one of you have gone through things that you didn't have to. But you have a strength to turn things around. Mr. Whatever. Sujan, Mr. Sujan. Now that you've heard all our stories and it's your last day at the center, it's only fair we get to hear yours. How did you end up as a mentor at the center? Of course, I'll share a little bit about myself. I grew up in a rough neighborhood and I made some bad choices. But I had people who believed in me, helped me see that I could change my path. I was just 15 years old, struggling to make friends in school. I had difficulty communicating, mumbling. I had dysarthria, especially in new environment. Hey, Sujan. Hey, everyone. Come on. What's in your lunch? Grass or weed? No, chicken nuggets. Whoa, slow down. I don't think anyone caught that masterpiece. Guys, leave him alone. Relax, we're just having fun. Does it look like he's having fun? Sit with me. And don't worry about them. Come on. What's in your lunch? What's in your lunch? Come on, show me. Come on. Come on. Just because my voice wasn't strong enough, just because I struggled to say words like everyone else, that I wasn't worth listening to? But that's not true. My voice matters. Every voice matters. I hereby make a finding of true, places juvenile into the custody of Texas Juvenile Justice Department. Alright, now when you walk in, you're gonna take a seat right here. What size shoe you wear? All right, so I'm gonna do a pat search on you. So I need you to walk over here. And when I take the handcuffs off, I need you to put your hand on the wall. Do you have anything on you that I need to know about? Yes. Okay, sir, I'm gonna start the pat search. All right, can you put the hand on the wall for me? All right. Now I need you to walk over here to the metal detector for me.
All right, now I need you to spin around in a circle. All right, thanks, sir. Now you can take a seat right here. Let's do the screening. I have to get out of here. I have to make things right. I have to get out of here. I have to make things right. You have a visitor. Hey, kiddo. Hey. You look tired. Are you eating right? I know you probably miss home-cooked food and your favorite cookies that Mom used to bake. She remembered she didn't come. Well, you know her. She just didn't want to see you in these uniforms. But she never forgot about you, Lara. None of us did. You're coming home, back to us, okay? We'll figure something out. But just please try to remember, you are not alone. One day, I'm gonna make it to the NBA. That's the dream. No doubt. I always wanted to be an actor, you know, but when I get nervous, I start mumbling, messing up my words. Feels impossible. You think I've never messed up on court? Man, I have missed very easy shots, tripped over my own feet, fallen flat on my face. Doesn't mean I stopped playing. Yeah, but acting, it's all about voice, right? And mine never feels right. Have you ever heard about Sam Neill? He had a medical condition, and now he's a big-time actor starring in Jurassic Park. Really? You know our mentor? He knows people. Whoever's holding you back, you can get through it. You know what, Jamie? You might be right. We can do this. We can turn our lives around. Yeah, we can, and we will.
Suzanne, you've done a good job in our program. Thank you for everything you've done. Now be good, take care of yourself. Stay out of trouble, okay? Thank you, sir. Go be with your mom. Welcome, my boy. I love you. I'm ready to start over, Mom. I'm ready to make you all proud. Sir, shot is ready. Blocking has been finalized? Yes, finalized. Actors ready? Ready. You explain the scene to them? Basically explain. Let's shoot. Lights, sound, camera, action. Yesterday was history, but tomorrow is mystery. Cut, cut, cut. Come in. Have a seat. No, somebody just walked to the office. Let me give you a call back. I'm gonna help you. Good afternoon. Good afternoon. I'm Sujan Shah. Sujan. That name sounds familiar. Oh, I watched a few of your films. Yes, you probably know me as an actor, but what you probably don't realize that you helped me. You helped me to find my purpose. Me? Yes. About 20 years back, I was one of your detainees, and you and Mr. Carter mentored me to show me that life can be changed. Wow. That is a success story. Congratulations. We are very proud of you, all of us. Thank you. That means a lot. No, I mean it. It was another kid in here with you also, right? Jamie Jordan. Yes, Jamie. Unfortunately, he had a serious injury playing basketball. But now, he's teaching at Texas University. He never gave up. Sir, I'm here to invite you as a chief guest for my next upcoming premiere. I have my own film production, and the movie I wrote and directed is about to be released. I would be honored to have you as my chief guest. I will be honored, but I have one condition. Condition? Yes. If you would come back and mentor the kids here at the detention center, I believe that you have a lot of things that you can help these kids. You can tell them they can follow your path. And if you can tell them, I did it, so can you. Wow. I would love to do it, sir. Thank you so much. Thank you. Thank you. Since that day, I'm here. This is what I see in each of you. Hope. Hope for a better future, hope for change, and hope for redemption. What if everything seemed to go wrong was actually going right? What if the rejection was really a redirection? What if all the struggles are setting you for something bigger? What if the setback is just part of the setup? Maybe life isn't happening to you, but it is happening for you.
Think about that. We're going to work together and support each other. You are not alone. We are the team. We are the team. Mr. Sujan on 3. 1, 2, 3. Mr. Sujan! Detention centers are not often viewed solely as places of punishment, but they hold the potential to become institutions of transformation where the true opportunity lies in rehabilitation. By helping young individuals find new direction, we can guide them toward reintegration into society with purpose and hope. A cornerstone of youth rehabilitation is access to education and vocational training. Through structured courses, mentorship, and skill-building programs, we can empower these youths to rebuild their lives. As a community, it is our responsibility to embrace change, to look beyond past mistakes and offer them a second chance. हम अभी फिल्में देखते हैं कि जो फिल्में एक मैसेज देने के लिए 2 घंटा 2.5 घंटा इतना समय लेती है, लेकिन हमारे भट्ट जी और सुजान जी ने इतना बड़ा मैसेज चंद मिनटों में दिया, 20 मिनटों में दिया. कॉन्ग्रेचुलेशंस, हेड्स ऑफ, वेरी नाइस. थँक्यू सर. आणखीन कुणाला? मॅडमला द्या. मला असं विचारायचं आहे की सर्वात मोठा गुन्हा मुलींनी काय केला होता की त्यामुळे त्यांना इथे ठेवलं, म्हणजे मुलींची काय मानसिकता असते असं तुम्हाला काय आढळलं? खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम. आणि अनफॉर्च्युनेटली खूपच एक सॅड रिझन आहे की मुली, बालवयीन मुली ह्या सेक्स ट्रॅफिकिंगच्या विक्टीम बनतात. की घरामध्ये आई वडील आहेत किंवा आई वडील कमी पैसे कमवत आहेत आणि घर चालत नाही आहे. वडील आणि अजून पण खूपच मला रियालिटी सांगतो, US मध्ये चालतोय. हो, तर घर चालत नसल्यामुळं आई किंवा वडील दोघांमध्ये जे डिव्हिजन्स असतात ते मुलींना प्रेशर करतात टू ब्रिंग मनी. अँड पैसे ह्याच कारणासाठी नाही, पण कसंही आणायचे. पण मग त्यांना काहीतरी असे विचित्र मार्गाने पैसे कमवायला त्यांच्या मित्रमैत्रिणीपासून त्यांचे ते हे सगळे त्यांना ॲन्सर्स मिळतात. सो दिस इज द सगळ्यात वर्स्ट रिझन मी हे बघितलेलं आहे. आणि बाकी रिझन्स तर दारू पिणे, ड्रग्ज आहे, मॅरुवाना आहे, जे साऊथ अमेरिकन किंवा बाकीच्या कॉन्टिनेंट्समधनं जे ड्रग्स स्मगल होतात त्याचे काही बरेच मुली. आणि मी
एका ग्रुपला हँडल केलं होतं जिथे फक्त मुलीच होते. तर मी तर इमोशनली मला खूप त्रास झाला बघण्यासाठी. माझी मुलगी या मूवीमध्ये काम केलं आहे, 12 वर्षाची, जी आतमध्ये होती डिटेन्शनमध्ये, आणि तिच्या बहिणीला ती भेटतीये. तर खूप म्हणजे मलाच खूप मानसिक त्रास झाला ते बघून, सगळे कारणं ऐकून. तर आणि मग मायनर रिझन्स पण बरेच आहेत की बाहेर पळून जातात, स्कूलला जात नाहीत, शाळेमध्ये डिलिक्वेन्सी असते. तिथे टेक्सासमध्ये लॉ आहे की जर कोणी मुलांनी किंवा मुलींनी 7 ते 8 क्लासेस मिस केले विदाऊट एनी प्रॉपर रिझन, तर ते जजच्या समोर आणतात. आणि इनव्हॅरेबली त्यांचे रिझन्स काहीतरी थोडेसे असं मिसगायडेड असतात किंवा प्रॉब्लेम अशा फॅमिलीमधनं येतात. तर त्याला ट्रुएन्सी म्हणतात. ट्रुएन्सी म्हणजे बरेच दिवस दांड्या मारले शाळेला न देता, तर त्याचं कारण काय आहे हे बघायला गेलं की इट इज मोस्टली नॉट रिअली गुड. तर त्याच्यासाठी पण आपण काम करणार आहे आता, सो दॅट दे डोंट एंड अप इन डिटेन्शन सेंटर. तर त्याही ह्याच्यावर बरेच लोकांना लोनलीनेस असतं, घरात भांडणं चाललेले असतात, ते त्यांना सहन होत नाही. ते सहन करण्यासाठी ते बाहेर जातात, एक्सटर्नल सबस्टन्सवर डिपेंड राहतात. मग ते अशी हिरोगिरी वाटावी म्हणून ते गँग्समध्ये जातात. गँग्समध्ये गेल्यावर त्यांना ड्रग्ज आणि गन्स मिळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना ते ग्रॅटिफिकेशन मिळतं की मी काहीतरी करत आहे आयुष्यामध्ये, आणि त्याच्या मार्गी लागून मग अजून पण ते मग वाया जातात. तर हे सगळे हिस्ट्री. पण सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतंय की डिस्कम्फर्ट कुठं सुरू झाला हा फार महत्त्वाचा डायलॉग आहे मुलांबरोबर. तुमच्या घरामध्ये जे मुलं मुली असतील तुम्हाला, स्पेशली बिलो 18, त्यांना रागवण्यापेक्षा हा प्रश्न विचारा की तुम्हाला डिस्कम्फर्ट कुठून सुरू झाला. डिस्कम्फर्ट हा मुलामुलींना, लहान मुलामुलींना कोपअप करता येत नाही. त्यासाठी त्या या गोष्टींमध्ये ते लागतात आणि तिथूनच सुरू होते. ग्रीफ जसं मी म्हणालो, लोनलीनेस जसं मी म्हणालो. जर आपण त्या खोलापर्यंत जाऊन जर ते इमोशन्स व्यवस्थित समजून घेतले नाही, तर कुठलेही सोल्युशन वरवरचे आपण प्रयत्न केले तर आपण खोलापर्यंत जाऊ शकणार नाही. म्हणून तुमच्या मुलामुलींची बसून दोस्ती करा, नीट विचारा, विथ कम्पॅशन अँड लव. रिग्रेट आणि ह्याच्यानी गिल्टनी ते नाही ओपन अप होणार तुमच्याशी. त्यांच्याशी व्यवस्थित बोलून विचारा की कुठून सुरुवात झाली या गोष्टीची, आपण कशी मदत करू शकतो तुमची, का तू या मार्गी लागलास किंवा लागलीस, हे आपण याच्याबद्दल बोलूया. सॉरी मी थोडं लांब उत्तर दिलं, पण हो ना. आणि कुणाला प्रश्न आहे का? इम्पॉर्टंट थिंग होतं की या मूवीमध्ये 45 लोकांनी काम केलं पुढे मागे, आणि ते 45 मध्ये मी एक होतं. 44 वर ऑल फर्स्ट टाइमर ऑन द सेट. दे हॅव नेवर ॲक्टेड इन द फिल्म, इन्क्लुडिंग द लीड ॲक्टर. सो ते काम करून घेणं एक चॅलेंज होतं. पण लकीली एव्हरीथिंग वर्कड आउट व्हेरी गुड, बिकॉज आम्ही वर्कशॉप केले होते, थोडे रिहर्सल्स केले होते. आणि सो बट हेड्स ऑफ टू ऑल द ॲक्टर्स. असं वाटत नाही की त्यांची पहिली फिल्म आहे. अँड दे आर ऑल नॉन ॲक्टर्स. ते ॲक्टर्स नाही आहे, ते नॉन ॲक्टर्स आहेत. चला बडभाऊ, आपण सर्वांनी खूप सहन केलं, इतका वेळ काढला, शांत बसून राहिला, परत असेच बोलवलं तर येत चला. माहित नाही, अनेक कार्यक्रम करू शकतो आपण, आणि नवीन पद्धतीनं काही अवश्य या. यापुढील कार्यक्रम माहित नाही आता कोणता ठेवू वगैरे, त्याला काय कारण लागत नाही, पण सर्वांनी आपण यावं आणि अशाच प्रकारे एन्जॉय करावं. पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि
थोडंसं वेगळ्या पद्धतीचं जेवण ठेवलेलं आहे. हो ना, भाकर पिठलं पण ठेवलंय, कारण मी खेड्यातला माणूस आहे. आमच्या इथं हे तुमचं पनीर बिनीर चालत नाही. ते म्हणतात मुद्दी पल्ल्या आणि भाकर आणि पिठलं देत चला, तर तेही ऍड केलेलं आहे. मुद्दाम सांगतोय तुम्हाला, अवश्य हुडका, अवश्य जेवणाचा आस्वाद घ्या. आणि ज्ञानामृतम भोजनम इथं संपलं असं जाहीर करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. भटभाऊ, यू आर ग्रेट. Thank you.